Good morning, ma'am. All of you, good morning. Good morning, ma'am. Good morning. Good morning, Good ma'am. morning, ma'am. What was covered on your previous lecture? Which point covered on your previous lecture? Causes of adverse drug reactions. Causes of adverse drug reaction, and another one, method of detecting adverse drug reaction. Okay. Yes, ma'am. Now today's lecture we are going to start our new point, drug induced disease. Okay. Mute yourself. ड्रग इंड्युस्ड डिसीज, एखादे काही ड्रग ऑक्झिटिव्ह ड्रग असतात ज्याच्यामुळे काही डिसीज इंड्यूस होतात, जे काही मोर फ्रिक्वेंटली ओरल ऍडमिनिस्ट्रेशन ड्रग असतात ज्याच्यामुळे जीआय इरिटेशन होतात, जीआय डिसऑर्डर होतात. काही असे पॉझिटिव्ह ड्रग असतात ज्याच्यामुळे किडनी डिसीज होतात, रिनल डिसऑर्डर होतात. ओके, तर ते आपण बघणार आहोत कोणते कोणते ड्रग्स आहेत ज्याच्यामुळे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन होतात किंवा ड्रग इंड्युस्ड डिसीज होतात. The establishment of the American Medical Association AMA Committee on Blood Dyscrasia was concerned with the incidence of aplastic anemia due to chloramphenicol. Chloramphenicol drug मुळे काय होते, aplastic anemia असं त्यांना concerned with the incidence of aplastic anemia due to chloramphenicol. The expansion of that first aplastic anemia. Am I audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. Aplastic anemia, pancytopenia, in that the drug which causes bone marrow aplasia include alkylating agent, antimetabolite, अँटीबायोटिक और फिनका अल्कोलाइड. हे जे ड्रग आहेत त्यांच्यामुळे काय होणार आहे, ड्रग घेतले तर बोन मॅरो अप्लाशिया होतं. मग त्याच्यामध्ये कोणते ड्रग येतात, अल्कायलेटिंग एजंट येतात, अँटीमेटाबोलाइट येतात किंवा अँटीबायोटिक और फिनका अल्कोलाइड. अनदर तुम्हाला अँटीबॅक्टेरियल ड्रग सांगितलंय क्लोरामफेनिकॉल, जे त्याच्यामुळे सांगितलेच की तुम्हाला अप्लास्टिक अनिमिया त्याच्यामुळे होतो, किंवा फिनिल बिटाझोन, ऑक्झिफेन बिटाझोन किंवा एंडोमिथॅसिन. हे जे मोस्ट कॉमन कॉज त्यांचा आहे की ह्या ड्रगमुळे प्लास्टिक अनेमिया होतो, किंवा क्लोरामफेनिकॉल एक असा ड्रग आहे की ज्याच्यामुळे कॉजेस द बोन मॅरो टॉक्झिसिटी इन 2 वेज. त्यांना टॉक्झिसिटी होते. फर्स्ट वे इज द all of your screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. वन इज बाय द, त्याच्यामध्ये दोन वेज येतात. फर्स्ट वन इज बाय इनहिबिटिंग द माइटोकॉन्ड्रियल प्रोटीन सिंथेसिस, and other which is a most serious by causing true bone marrow aplasia which cannot be prevented by a chloramphenicol withdrawal. एक जी पहिली आहे त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला माइटोकॉन्ड्रियल प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट करतात, then other which is a most serious by causing true bone marrow aplasia which cannot be prevented by a chloramphenicol withdrawal. जर chloramphenicol withdrawal केलं तरी पण ते प्रिव्हेंट करता येत नाही. Next, agranulocytosis. Agranulocytosis, in that it is the another drug induced condition due to destruction of granulocytic leukocyte by the antibodies. In the leukocyte तुम्ही various types of leukocyte बघितलेले, अग्रॅन्युलोसाइट, ग्रॅन्युलोसाइट, हे दोन टाइप बघितलेले, राईट. मग ह्याच्यामध्ये काही असे अनदर ड्रग असतात की ते काय करतात, एक अशी कंडिशन इंड्यूस करतात की ज्याच्यामुळे जे ग्रॅन्युलोसाइटिक ल्युकोसाइट आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन होतं बाय द antibodies मुळे. This condition may happen due to the toxic depression of the bone marrow stem cell after a prolonged administration of a drug in a large dose. मग त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेले अग्रॅन्युलोसाइट इन्क्लूड जर तुम्हाला सांगितले सल्फोनामाइड, सल्फोनिलुरियाज, फिनोथायाझाईन, अँटीथायरॉइड, अँटीहायड्रॉइड ड्रग्स, फिनिलबिटाझोन, हे जे ड्रग आहेत हे ड्रग घेतले तर ह्याच्यामुळे काय होणार आहे,
जर लॉंग टर्म लार्ज डोस घेतला, जेवढा डोस तुम्हाला प्रिस्क्राईब केलाय त्या डोस पेक्षा जर याचा लार्ज डोस तुम्ही घेतला, लार्ज आफ्टर अ प्रोलॉंग ऍडमिनिस्ट्रेशन पण घेतलं, भरपूर खूप वेळेपर्यंत तुम्ही हे डोस घेताय, प्लस त्या ड्रगचा डोस तुम्ही जर जास्त घेत असाल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, टॉक्सिक डिप्रेशन ऑफ द बोन मॅरो, बोन स्टेम सेल होणार आहे, जेणेकरून त्याच्यामुळे डिस्ट्रक्शन ऑफ अ ग्रॅन्युलोसाइटिक लिकोसाइट होणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ड्रग बघितले, ड्रग विच इंड्यूस अग्रॅन्युलोसाइटोसिस आणि डिस्ट्रक्शन ऑफ अ ग्रॅन्युलोसाइटिक लिकोसाइट. ओके, ग्रॅन्युलोसाइटोसिस include the sulfonamide, sulfonylurea, phenothiazine, antihydroid drug, phenylbutazone and semi-synthetic penicillin antitubular drug. हे जे ड्रग आहेत ह्या ड्रगचं जर प्रोलॉंग ऍडमिनिस्ट्रेशन केलं विथ लार्ज डोस तर काय होणार आहे, डिस्ट्रक्शन ऑफ अ ग्रॅन्युलोसाइटिक लिकोसाइट और अग्रॅन्युलोसाइटोसिस. नेक्स्ट आहे थ्रोम्बोसाइटोपेनिया. The reduction in the count of a thrombocyte, it is due to the bone marrow suppression and the destruction of platelets. जर प्लेटलेट्सच्या काउंट मध्ये रिडक्शन झालं, प्लेटलेट्सचा काउंट जर कमी झाला तर कशामुळे होणार आहे, ड्यू टू द सपरेशन ऑफ अ बोन मॅरो सपरेशन और अ डिस्ट्रक्शन ऑफ अ प्लेटलेट. The cytotoxic drug like chloramphenicol, sulfonamides, phenothiazines, another anti-epileptic causes the bone marrow suppression. जर हे ड्रग घेतले, सायटोटॉक्सिक ड्रग जर तुम्ही घेतले लार्ज डोस मध्ये वगैरे किंवा लॉंग टर्म, तर काय होणार आहे ह्या ड्रग मुळे, कॉजेस ऑफ बोन मॅरो सपरेशन. बोन मॅरो सपरेशन झालं की काय होणार आहे, रिडक्शन इन द काउंट ऑफ अ थ्रोम्बोसाइट मीन्स platelets. The drug which form the immune complexes that destroy the platelets are quinine, quinidine, aspirin, methyl-dopa, कार्डिओटोनिक, ऍसिटाझोलामाइड. ओके, असे कोणते जे ड्रग काय करतात, इम्यून कॉम्प्लेक्स फॉर्म करतात जे की प्लेटलेट्सला डिस्ट्रॉय करतात. मग असे कोणते ड्रग आहेत जे इम्यून कॉम्प्लेक्स फॉर्म करतात, क्विनिन, क्विनिडीन, ऍस्पिरिन, मिथाइल-डोपा, कार्डिओटोनिक किंवा ऍसिटाझोलामाइड हे ड्रग आहेत जे काय करतात, इम्यून कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ अ इम्यून कॉम्प्लेक्स डिस्ट्रॉय द प्लेटलेट्स. हे झालं थ्रोम्बोसाइटोपेनिया. थ्रोम्बोसाइटोपेनिया मीन्स पेनिया मीन्स काय सांगितलं होतं मी तुम्हाला, पेनिया म्हटल्यानंतर काय येणार, काउंट काय होणार, डिक्रीज काउंट होणार. मग थ्रोम्बोसाइटोपेनिया कधी होणार, ड्यू टू द सपरेशन ऑफ अ बोन मॅरो सपरेशन कधी होणार किंवा डिस्ट्रक्शन प्लेटलेट्सचं कधी होणार, इफ यू आर टेकन द सायटोटॉक्सिक ड्रग लाईक chloramphenicol, sulfonamide किंवा another one immune complexes drug which destroy the platelets such as क्विनिडीन, क्विनिडाइन, एस्पिरिन, मिथाइल-डोपा हे जर ड्रग तुम्ही घेतले तर काय होणार आहे, थ्रोम्बोसाइटोपेनिया. ओके, नेक्स्ट ड्रग येतात हिमोलायटिक अॅनेमिया. ओके, हिमोलायटिक अॅनेमिया मध्ये काय येतं, तर हिमोलायटिक अॅनेमिया मे अकर ड्यू टू द जेनेटिक abnormalities or acquired immunological abnormalities. हिमोलायटिक अॅनेमिया मे बी ड्यू टू कशामुळे होतं, जर जेनेटिक abnormalities असेल किंवा अक्वायर्ड इम्युनॉलॉजिकल abnormality असेल. इन द हिमोलायसिस occur in a patient with deficiency of glucose 6-phosphate dehydrogenase. तिथे डिहायड्रोजन आहे, जर ह्या एन्झाईमची डिफिशियन्सी झाली, सगळ्यांना माहित आहे की ग्लुकोज 6-फॉस्फेट डिहायड्रोजन एन्झाईम आपण कुठे पाहिला होता, कोणत्या पाथवे मध्ये पाहिला होता, ग्लुकोजच्या, यस ऑर नो, ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू एनर्जी. जर ह्या एन्झाईमची डिफिशियन्सी झाली तर पेशंट मध्ये काय दिसून येईल, हिमोलायसिस ऑकर झालेला दिसून येईल. द इम्यून hemolytic reaction takes place with methyl-dopa, levodopa, mefenamic acid, streptomycin. This drug bind to the protein in a RBC आहे तिथं, BB झालंय, in a RBC आणि causes hemolysis.
याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की फर्स्टली पर्सन मध्ये जर हिमोलायटिक अॅनेमिया कंडिशन तुम्हाला अकर झाली दिसत असेल तर ती शक्यतो जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटीज मुळे तर झाली असेल किंवा अक्वायर्ड इम्युनॉलॉजिकल ऍबनॉर्मॅलिटी मुळे झाली असेल. आणि हिमोलायसिस जर अकर झाला तर त्या पर्सन मध्ये डिफिशियन्सी ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेजची झाले. मग जी काही इम्यून हिमोलायटिक रिॲक्शन अकर होतात तर टेक्स प्लेस विथ व्हेरियस ड्रग लाईक मिथाइल डोपा, लिओडोपा, मिफेनॅक ऍसिड किंवा स्ट्रेप्टोमायसिन. मग हे ड्रग काय करतात की त्या प्रोटीनला बाइंड होतात. प्रोटीनशी बाइंड होणं करतात ड्रग बाइंड टू द प्रोटीन इन द आरबीसी. जे काही आरबीसी प्रोटीन असतात, प्रोटीन इन द आरबीसी त्याच्यासोबत ते बाइंड होतात आणि त्याच्यामुळे हिमोलायसिस होतं. ओके, हे ड्रग डायरेक्टली जाऊन आरबीसी मधल्या प्रोटीन सोबत बाइंड होतात आणि काय होणार आहे, हिमोलायसिस अकर होणार आहे. इथे झालं हिमोलायटिक अॅनिमिया. ओके, ड्रग इंड्युस्ड hematological disorder पाहिले. In that आपण first aplastic anemia, then we'll see the agranulocytosis, thrombocytopenia, hemolytic anemia. Okay, up to this any queries all of you? No, ma'am. No, ma'am. Okay. नेक्स्ट बघणार आहोत आपण ड्रग इंड्युस्ड लिव्हर डिसऑर्डर. ओके, तर ड्रग इंड्युस्ड लिव्हर डिसऑर्डर कोणते कोणते आहेत, असे कोणते ड्रग आहेत ज्याच्यामुळे काय होणार आहे, लिव्हर डिसऑर्डर ऑकर होणार आहेत, इंड्यूस होणार आहेत. ओके, लिव्हर मध्ये काय होणार आहे, आपण ड्रग जर घेतले तर लिव्हरचा काय रोल आहे, एनीवन? लिव्हर काय करतात, ड्रगचं काय होतं लिव्हर मध्ये, मेटाबॉलिझम होतं. Okay, the liver is the major site for the metabolism and excretion of a drug. Drug capable of producing liver damage. Liver and the drug capable of producing liver damage are classified into two categories. जे काही ड्रग असतात जे की कॅपेबल असतात लिव्हर डॅमेज साठी, मग त्याच्यामध्ये दोन कॅटेगरीचे ड्रग येतात. फर्स्ट वन इज द ड्रग दॅट डायरेक्टली डॅमेज द हिपॅटोसाइट ऑफ द लिव्हर ड्यू टू देअर केमिकल स्ट्रक्चर. अनदर वन ड्रग कॉजिंग लिव्हर डॅमेज थ्रू द होस्ट हायपरसेन्सिटिव्हिटी. एक तर फर्स्ट रिझन आहे की जे काही हिपॅटोसाइट आहे तोच तो ड्रग डायरेक्टली डॅमेज करतो ड्यू टू दर केमिकल स्ट्रक्चर. आणि अनदर वन इज ड्रग कॉजिंग लिव्हर डॅमेज थ्रू द होस्ट हायपरसेन्सिटिव्हिटी. मीन्स टू कॅटेगरीजचे आपण ड्रग बघितले. नेक्स्ट ड्रग कॉजिंग लिव्हर डॅमेज दॅट इज हिपॅटोटॉक्सिन इन्क्लूड जे ड्रग हिपॅटोसाइटला डॅमेज करतात त्याला तुम्ही काय बोलणार, हिपॅटोटॉक्सिन. त्याच्यामध्ये कोणते येतात, आयसोनायझाइड, टेट्रासायक्लिन, टेट्रासायक्लिन. देन नेक्स्ट ड्रग येतो ऍसिटामिनोफेन, आयर्न, मिथोट्रिक्झेट, ऍस्पिरिन. हे जे ड्रग आहेत त्या ड्रग मुळे काय होऊ शकतं, लिव्हर डॅमेज होऊ शकतं. देन अनदर वन ऍसिटामिनोफेन produce toxic metabolite in a liver which is called liver necrosis. In a case of a isoniazid, elevate of a liver enzyme such as a serum glutamic oxaloacetate transenzyme yani SGOT takes place. The hypersensitivity type of reaction are allergic manifestation causing symptoms like rash, fever, arthralgia आणि इओसिनोफिलिया. याच्यामध्ये तुम्ही जे अमिनोफेन किंवा आयसोनायझाइड हे जे ड्रग आहेत हिपॅटोटॉक्सिन ड्रग आहेत. हे ड्रग नक्की काय करतात, हे ऍसिटामिनोफेन काय करतो, एक टॉक्सिक मेटाबोलाइट प्रोड्यूस करतो लिव्हर मध्ये. मग त्या टॉक्सिक मेटाबोलाइट मुळे काय होणार आहे, कॉजेस होणार आहे लिव्हर नेक्रोसिस, हा डिसीज अकर होणार आहे. आणि अनदर इन केस आयसोनायझाइड जर घेतला, आयसोनायझाइड काय करतो, जी SGOT चा एन्झाइम आहे तो इलिव्हेट करतो.
ओके, त्यामुळे पण हिपॅटोटॉक्सिन ऑकर होतं. देन अनदर हायपर सेन्सिटिव्ह टाइप रिॲक्शन होतात, अलर्जिक मॅनिफेस्टेशन कॉझिंग सिंड्रोम लाईक. मग त्याच्या हायपर सेन्सिटिव्ह मध्ये काय होणार आहे? हायपर सेन्सिटिव्हिटी मध्ये काय होणार आहे? लाईक रॅशेस, फिवर, अर्थ्रायलेजिया और इओसिनोफिलिया हे तुम्हाला हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दिसून येणार आहे. दिस रिॲक्शन 2 टाइप्सचे असतात. एक तर हिपॅटायटिस असते अँड अनदर हिपॅटायटिस लाईक अँड कोलेस्टॅटिस. कोलेस्टॅटिक मध्ये काय असते, तिचं टाइप ऑफ रिॲक्शन. Okay. Next, cholestatic. Cholestatic is the type of reaction is caused due to chlorpromazine, tricyclic antidepressant, methyl dopa, erythromycin, chlorpropamide और tolbutamide. हे जे कोलेस्टॅटिक टाइप रिॲक्शन आहे ते कोणत्या ड्रग मुळे होतात? कॉज्ड ड्यू टू क्लोरप्रोपाझाइन, ट्रायसायक्लिक जे अँटीडिप्रेसंट ड्रग येतात, मिथाइल डोपा, इरायथ्रोमायसिन, क्लोरप्रोपामाइड, टोलबिटा, ह्या सगळ्या ड्रग मुळे काय होणार आहे? कोलेस्टॅटिक टाइप रिॲक्शन यानी हायपरसेन्सिटिव्हिटी टाइप रिॲक्शन दिसून येईल. देन इथपर्यंत आपण ड्रग इंड्युस्ड लिव्हर डिसऑर्डर बघितले. नेक्स्ट आपण बघणार आहोत ड्रग इंड्युस्ड गॅस्ट्रो इंटेस्टाइनल डिसऑर्डर. ओके, मोस्ट ऑफ द ड्रग आपण काय करतो? ओरली घेतो, राईट? when most of the drug are taken orally, hence there is a maximum possibility of a GI disorder. The common adverse drug reaction include like a nausea, vomiting, constipation, anorexia, dyspepsia किंवा ulceration and sometimes GI hemorrhage, pancreatic may occur. जर आपण टॅबलेट ओरली घेतली तर फर्स्टली टॅबलेटचं पाते सांगत आहे, जीआय मध्ये काय होती टॅबलेट, गॅस्ट्रोइंटेस्टाइन मध्ये टॅबलेट काय होते? ओरली टॅबलेट घेतली तर गॅस्ट्रोइंटेस्टाइन मध्ये टॅबलेटचं काय होतं? ऑल ऑफ यू काय होतं? Am I audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. काय होतं जीआय मध्ये? ऍब्सॉर्ब होतं का काय होतं? Absorption. काय किती वेळ लावला मग तुम्ही सांगायला? ड्रग ऍब्सॉर्ब इन द जीआयटी ट्रॅक इफ यू आर ड्रग टेकन इन orally. What happen when drugs are taken orally? Orally administration. काय होणार? If you are swallowing the pills or drink oral liquids, any drug you are taken orally, then what happen? The absorption takes place in the small intestine or yes or no? Am I audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. The drug induced gastrointestinal drug, मग त्याच्यामध्ये आपण बघितले त्या ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्ट येतात, नॉसिया, ओमिटिंग. मग असे कोणते ड्रग आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हे साइड इफेक्ट दिसून येतील? Okay, all of you, screen is visible? Yes, ma'am. चार्ट दिसतोय सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. That first is a causative drug are
मोस्ट फ्रिक्वेंटली टू ऑल ओरली ऍडमिनिस्ट्रेशन ड्रग. मग त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या पर्सनला जर ओरली टॅबलेट घेतला तर कोणाची वॉमिटिंग होते, नॉसिया होते, हे तर कॉमन रिएक्शन सगळ्यांना माहित आहेत. अनदर वन causative drug are like penicillamine, metronidazole, levodopa, captopril, हे जे ड्रग आहेत ह्याच्यामुळे काय होणार आहे, डायसजेन्सिया यानी अल्टर्ड टेस्ट सेन्सेशन होणार आहे. देन NSAID हे जे ड्रग आहेत, ऑल नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, हे जे ड्रग घेतले तर काय होणार आहे, डायस्पेप्सिया किंवा अल्सरेशन ऑफ अ गॅस्ट्रिक म्युकोसा, गॅस्ट्रिक म्युकोसाला अल्सर फॉर्मेशन होणार आहे. नेक्स्ट कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन कोणते पॉझिटिव्ह ड्रग आहेत कॉन्स्टिपेशन साठी, रीड करा. सांगा पटकन. Morphine, Imexinix, Hematinic, antihistamine, Vinca alcohol, Vinca alcohol. GI hemorrhage, causative drug are corticosteroids, corticosteroid. Then ulceration in a small intestine. ओके, मग कोणते ड्रग असणार आहेत, मोस्टली स्मॉल इंटेस्टाइन मध्ये रिलीज होतात त्या टॅबलेट कोणत्या असतात, इंटरिक कोटेड असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेत कोणत्या, पोटॅशियम क्लोराइड टॅबलेट. देन 8 आर डायरिया आणि कोलिटिस. हे ऍडव्हर्स रिएक्शन कोणते ड्रग घेतल्यानंतर किंवा पॉझिटिव्ह ड्रग आर अँटीबायोटिक, especially lincomycin, chloramphenicol, neomycin and other antibiotic and cholinergic drug. हे येतात causative drug. Drug induced gastrointestinal disorder. Okay. yes, ma'am. नेक्स्ट बघणार आहोत आपण ड्रग इंड्युस्ड रिनल डिसऑर्डर. रिनल मीन्स कोणते डिसऑर्डर दिसतील शक्यतो, kidney, the drug induced renal disorder, since most drug are excreted through urine, various process in the kidney and high solute concentration in the renal medulla expose the renal cells to higher concentration of the drug, causing various adverse effects. काही जे मोस्ट ड्रग्स असतात ते युरिन थ्रू एक्सक्रीट होतात, व्हेरियस प्रोसेस इन द किडनी मधून किंवा हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इन द रिनल मेडुला टू एक्सपोज द रिनल सेल टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग, ज्याच्यामुळे काय होणार आहे, जर ते हायर कॉन्सन्ट्रेशन ड्रग मध्ये हे झाले तर कॉझिंग द व्हेरियस ऍडवर्स इफेक्ट. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ड्रग येतात NSAID, कॅप्टोप्रिल. ह्याच्यामुळे अक्यूट रिनल इचेमिया होणार आहे. इचेमिया म्हटल्यानंतर काय सांगितलेलं तुम्हाला, काय होणार आहे इचेमिया मध्ये, ब्लॉकेज. काय होतं इचेमिया मध्ये, इचेमिया मीन्स बघितलंय का आपण याच्या अगोदर, am I audible to all of you? Yes, ma'am. yes ma'am, Ischemia means Reduced blood supply. का होणार ब्लड सप्लाय रिड्यूस, what is the ischemia, रेस्ट्रिक्शन होणार, रिड्यूस होणार बॉडी पार्ट मध्ये. कशामुळे होणार आहे, रिनल इस्टेमिया, अक्यूट रिनल इस्टेमिया म्हटल्यानंतर मग काय होणार आहे, त्याच्यामध्ये काय डिसीज असणार आहे तो, रिनल इस्टेमिया म्हणलं काय होणार आहे, डिसीज माहित आहे का, ब्लड काय होणार आहे, किडनीला पोहोचणार आहे का,
जसं तुम्ही सांगितलं इस्टेमा म्हणजे ब्लड फ्लो रिड्यूस होणार आहे. आपण बघतो रिनलचा म्हणजे काय होणार आहे? एनीवन काहीतरी विचारलंय मी तुम्हाला. Cisplatin and polymyxin. Polymyxin. Then acute renal failure. In that causative drug are Quinine, quinine, nitrofurantoin, nitrofurantoin, Trimethamine, trimethamine, captopril, captopril, NSAID. NSAID. Non-steroidal anti-inflammatory drug. Okay, good. Then for diabetes insipidus, causative drug are Lithium Lithium and sulfonylurea. lithium and sulfonylurea. Then interstitial nephritis, in that acute or a chronic. In that acute nephritis, causative drug are Non-steroidal anti-inflammatory drugs, sulfonamide, diuretic, synthetics, penicillin and cephalosporin, large dose of analgesic. analgesic. Then the chronic nephritis are large dose of analgesic. Causative drug of a chronic nephritis are a large dose of analgesic. Then kidney stone, Sulfonamide. sulfonamide. The effect of acute renal failure by NSAIDs occurs due to the inhibition of a prostaglandin synthesis by this drug. जर इफेक्ट जो आहे अक्यूट रिनल फेल्युअरचा NSAIDचा जो इफेक्ट येणार आहे अक्यूट रिनल फेल्युअर होणार आहे त्याच्यामुळे तो कशामुळे होतो अकर कशामुळे होतो तर प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिसचं इनिबिट होतं बाय दिस ड्रग NSAID ड्रग मुळे मग अक्यूट रिनल फेल्युअर डिसीज अकर होतं. This result in a vasoconstriction and decrease the renal blood flow. जर रिनल फेल्युअर तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार आहे त्याच्यामुळे रिनल ब्लड फ्लो कमी होणार आहे रिस्क बिकम ग्रेटर इन अ पेशंट ऑफ CCF, cirrhosis and nephrotic syndrome. Then another ACE inhibitor like a captopril prevent vasoconstriction in the afferent arteriole and thus decrease the glomerular filtration rate causing renal failure. जे काही ACE इनिबिटर असतात कॅप्टोप्रिल मग ते काय प्रिव्हेंट करतात व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन कोणत्या आर्टेरियोल मधलं इफेरंट आर्टेरियोल मधलं ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन प्रिव्हेंट करतात अँड दस डिक्रीज द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आणि जो काही फिल्ट्रेशन रेट असणार आहे तो पण डिक्रीज करणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे रिनल फेल्युअर ऑकर होतात. हे झालं तुमचं ड्रग इंड्युस्ड रिनल फेल्युअर. Next is the drug-induced pulmonary disorder. Okay. The most common drug-induced drug of lungs are bronchoconstriction and asthma. म्हणजे लंगचे मोस्टली डिसीज कोणते असतात तुम्हाला माहिती आहे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन असणारे किंवा अस्थमा. ओके इन दॅट aspirin and NSAID inhibit the prostaglandin synthesis. आणि पेनिसिलिन इज द मोस्ट कॉमन ड्रग कॉझिंग अलर्जिक ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन. जर NSAID किंवा ऍस्पिरिन ड्रग घेतले तर काय ते इनिबिट करतात प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस इनिबिट करतात. अनदर वन ड्रग जर पेनिसिलिन घेतला तर पेनिसिलिन काय करतो हा एक कॉमन ड्रग आहे की ज्याच्यामुळे अलर्जिक ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन हा ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन दिसून येते. देन अदर अँटीबायोटिक इन्क्लूड स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरामफेनिकॉल, टेट्रासाइक्लिन, इरायथ्रोमायसिन ह्या ड्रग मुळे पण अलर्जिक ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन रिएक्शन दिसून येते. देन लॉंग टर्म यूज ऑफ बसल्फन आणि सायटोटॉक्सिक ड्रग फॉर ल्युकेमिया आहे हा बसल्फन. हा जर ड्रग घेतला किंवा नायट्रोफिरॉन्टाइन, ब्लिओमायसिन ह्या ड्रग मुळे काय होणार आहे पल्मोनरी टॉक्सिसिटी ऑकर होणार आहे. Then the symptoms include like a cough, dysphonia and a fever. Then pulmonary fibrosis also occur. याच्यामध्ये आपण मोस्टली
अँटीबायोटिकच ड्रग बघितलेत आणि अनदर वन ड्रग जर ऍस्पिरिन आणि NSAID जे पल्मोनरी डिसऑर्डर ऑकर करतात. Another one drugs such as a beta adrenoreceptor agonist and antagonist causes acute asthma. हे जे बीटा adrenoreceptor agonist आणि antagonist आहेत त्या ड्रग मुळे पण तुम्हाला सांगितलं आहे की कोणते साइड इफेक्ट होणार आहे. Acute asthma. Acute asthma तिथं पॅरालिसिस ते चुकून झालेला आहे. द एक्सेसिव्ह डोस ऑफ अमिनोग्लायकोसाइड मुळे काय होणार आहे. पॅरालिसिस ऑफ रेस्पिरेटरी मसल ड्यू टू न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज. तो चुकून झालाय तिथं बीटा तिथं पाहिजे तुम्हाला एक्सेसिव्ह डोस ऑफ अमिनोग्लायकोसाइड. ओके. पल्मोनरी डिसऑर्डर मध्ये आपण ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन आणि अस्थमा पाहिला. त्याच्यामध्ये ऍस्पिरिन आणि NSAID याच्यामुळे तर प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनिबिट होतं. देन अँटीबायोटिक जो पेनिसिलिन आहे हा मोस्ट कॉमन ड्रग मुळे अलर्जिक ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन दिसून येतं आणि अनदर वन अँटीबायोटिक पण तुम्हाला सांगितलेत स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरामफेनिकॉल, टेट्रासाइक्लिन, इरायथ्रोमायसिन. देन सायटोटॉक्सिक ड्रग एक सांगितला आहे. अनदर पल्मोनरी टॉक्सिसिटी ऑकर करतात. पल्मोनरी फायब्रोसिस, देन अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट मुळे अस्थमा ऑकर होतो किंवा अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक मुळे काय होतात पॅरालिसिस मसल असतात रेस्पिरेटरी मसल पॅरालिसिस ऑकर होतं किंवा कारण तिथं ब्लॉकेज ऑकर होतं न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज झालं की पॅरालिसिस ऑकर. हे झालं ड्रग इंड्युस्ड पल्मोनरी डिसऑर्डर. Another one is a drug-induced ocular disorder, sorry, skin disorder. In that, skin is the most sensitive organ of the body. Hence, about 1/3 of all reported adverse drug reaction involving the reaction. तुम्हाला इथे सांगितलं की स्किन एकदम सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे आपल्या बॉडीचा. 1/3 जे रिपोर्ट येतं म्हणजे जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचे रिपोर्ट आलेले असतात त्याच्यामधले 1/3 तर कशामध्ये असतात स्किन वरतीच ऍलर्जी दिसून असते किंवा ऍडव्हर्स रिॲक्शन दिसून आलेली असते. मग त्याच्यामध्ये व्हेरियस पॉझिटिव्ह ड्रग आहेत वेगवेगळे ऍडव्हर्स इफेक्ट सांगितले तुम्हाला आणि पॉझिटिव्ह ड्रग सांगितले. त्याच्यामध्ये येतात टॉक्सिक इरप्शन आणि अलोपेसिया. अलोपेसिया मध्ये काय दिसून येणार आहे पेशंटला. Alopecia means हेअर लॉस होणार आहे. alopecia म्हणजे काय म्हणणार तुम्ही हेअर लॉस होणार आहे त्यापासून कोणते ड्रग घेतले तर मोस्टली कोणते ड्रग आहेत रीड करा. Hello, am I audible to all of you? Yes, ma'am. Which drug causes the alopecia, hair loss? Positive drug are? Read. Bromide. Oral Chloroquine, ampicillin, another ones आहेत penicillin G, methyl dopa, rezarpine, मी मेन्शन केले. Then another allergic reaction, enzyme ऐकलंय का? ऐकलं असेल म्हणजे कोणता डिसीज आहे काय दिसून येणार आहे तुम्हाला सिम्पटम याच्यामध्ये. काय असणार आहे त्याच्यामध्ये
डर्मॅटिटिस काय होणार आहे याच्यामध्ये? इन्फ्लामेशन और इचिंग होणार आहे ना स्किन वरती. यस और नो? येस मॅम. कधी होणार आहे इन्फ्लामेशन और इचिंग? कोणते ड्रग सांगितलेत त्यांनी घेतल्यानंतर अलर्जिक रिएक्शन होऊ शकते? Allopurinol and Allopurinol. Allopurinol आहेत तर allopurinol आणि warfarin. Then erythema multiformia त्याच्यामध्ये ड्रग दिलेत पेनिसिलिन, barbiturate, another salicylate, isoniazid or a phenantine. Then erythema nodosum हा कोणता डिसीज आहे? झाले का कोलोजीला हा डिसीज तुम्हाला? इरायथ्रेमा नोडुसा मीन्स डिसऑर्डर काय होणार आहे? स्किन वरती काय फॉर्मेशन होणार आहेत? नेडल्स किंवा अंडर द स्किन टेंडर बम्प्स. जसे एखाद्या छोट्या छोट्या स्किनच्या अंडर गाठ येतात. पेनफुल डिसऑर्डर काय? टेंडर द बम्प्स ऑन द अंडर द स्किन. या डिसीज होणार आहे. याच्यामध्ये काय कोणते ड्रग्ज आहेत ज्याच्यामुळे पॉझिटिव्ह ड्रग आहे हा डिसीज ऑकर होणार आहे? सल्फोनामाइड. देन स्टिवनस जॉन्सन सिंड्रोम ह्याच्यामध्ये काय असणार आहे? कोणते सिम्पटम्स ऑकर होणार आहेत पेशंट मध्ये? काय होणार आहे स्टिवनस जॉन्सन सिंड्रोम मध्ये? हा एक सिरियस डिसऑर्डर आहे. काय होणार आहे याच्यामध्ये? सिम्पटम्स काय दिसून येतील तुम्हाला? रॅशेस दिसून येतील त्या पर्सनच्या स्किन वरती. ओके, रॅशेस पूर्ण स्किन वरती स्प्रेड झालेले असणार आहेत. रेड रेड स्पॉट येतात स्किन वरती, स्मॉल स्मॉल बम्प्स येतात स्किन वरती, की थोडासा फिवर येतो. ओके, कॉमन मध्ये आय रेडनेस होतात, इचिंग होतं. हे आलं स्टिवनस जॉन्सन सिंड्रोम. मग कोणते ड्रग घेतल्यानंतर दिसून येतील? सल्फोनामाइड, फिनोबार्बिटाल, पेनिसिलिन, फिनोंटाइन. कोणते कोणते ड्रग सांगितले त्यांनी? रीड करा. स्टिवनस जॉन्सन सिंड्रोम पॉझिटिव्ह ड्रग आर Sulfonamide, phenobarbital. phenobarbital. Then next is a toxic epidermal necrolysis. टॉक्सिक इपिडर्मल नेक्रोलायसिस ला लिलिथ सिंड्रोम बोलतात. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे? हा एक रेअर डिसीज आहे. ह्याच्यामध्ये त्या ड्रग मुळे अक्यूट इपिडर्मिस म्हणजे स्किनचा कोणता लेअर आहे? 3 लेअर आहेत स्किनचे. इपिडर्मिस हा कोणता लेअर आहे? फर्स्ट लेअर आहे. सेकंड लेअर सेकंड लेअर कोणता आहे स्किनचा? टोटल किती लेअर आहेत? लेअरचे आपण इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. इपिडर्मिस नोट युअरसेल्फ. इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस बघितले. मग इपिडर्मिस हा अप्पर लेअर आहे, डर्मिस मिडल लेअर आणि हायपोडर्मिस हा बॉटम फॅटी लेअर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की टॉक्सिक इपिडर्मल नेक्रोसिस वरती स्किनच्या वरती तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येईल. ते ड्रग आहेत सल्फोनामाइड, देन क्लोरामफेनिकॉल, देन अनदर ड्रग सांगितले तुम्हाला फिनोफ्थॅलिन, एलोप्युरिनॉल, क्लोरामफेनिकॉल, गोल्ड साल्ट. हे आहेत सल्फोनामाइड क्लोरामफेनिकॉलचे ड्रग. ते लॉंग टर्म चुकून आले. कॉर्टिकोस्टेरॉइड पण याच्यामध्ये नाहीत. कॉर्टिकोस्टेरॉइड हा हिरुटिझम मध्ये वापरला जातो. कॉर्टिकोस्टेरॉइड तो लॉंग टर्म फिनोंटाइन, ऍसिटाझोलामाइड, टॅमॉक्झिफेन, मिनॉक्झिडॉल हे त्याच्यामध्ये घेतलं जातं. हिर्सुडिझम म्हणजे काय माहित आहे का? Excessive growth of hair on the body. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑन हेअर ऑफ द बॉडी लाईक अ फेस, चेस्ट किंवा बॅक वरती काय होणार आहे? फेस वरती वगैरे एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ दिसून येईल. देन नेक्स्ट सिस्टमिक लंपस इरायथेमॅटस. याच्यामध्ये कोणते ड्रग सांगितले तुम्हाला? सल्फोनामाइड, ग्रिसिओफिल्विन, हायड्रालाझाईन. आता याच्यामध्ये काय सिम्पटम्स दिसून येतील? हा डिसीज हा पण नवीनच डिसीज आहे.
सिस्टेमिक लंपस इरायथ्रोमॅटस. काय असणार आहेत सिम्पटम? ज्या इम्युन सिस्टीम म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीम वरती अटॅक होणार आहे. मग जे रॅशेस होतील तर कॉमन, देन जॉईंट पेन होतील त्या पर्सन मध्ये, फटीग ऑकर्स होतील, ओके, पेन मसल्स मध्ये पेन ऑकर्स होतील, चेस्ट मध्ये पेन ऑकर होतील, हेअर लॉस होईल त्या पेशंटचा, स्किन वरती रेडनेस दिसून येईल, माउथ पूर्ण ड्राय होईल त्या पेशंटचे. हे तर सिम्पटम्स येतात सिस्टमिक लंपस इरायथ्रोमॅटस मध्ये. इथं झालं तुमचं ड्रग इंड्युस्ड स्किन ऑर्डर डिसऑर्डर कम्प्लीट. नेक्स्ट आहे ड्रग इंड्युस्ड ऑक्युलर डिसऑर्डर. ऑक्युलर म्हटल्यानंतर कशाशी रिलेटेड असणार आहेत? Eye. आईजच्या. ओके. Every structure of the eye get adversely affected by the drug. The anticholinergic and ganglionic blocking agent decrease the tear production, which is essential for a healthy eyes. जे काही आपण आईज मध्ये टीयर प्रोडक्शन होतं ते आपल्या आईज साठी इसेन्शियल आहे. बट जर अँटीकोलिनर्जिक और गँग्लियोनिक ब्लॉकिंग एजंट हे जर ड्रग घेतले तर हे ड्रग काय करतात? ते टीयर प्रोडक्शन कमी करतात, जेणेकरून आपल्या आईवरती व्हेरियस ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. द प्रॅक्टोलॉल आहे, प्रॅक्टोलॉल कॉजेस द परमनंट रिडक्शन इन tear production causing a corneal ulceration. हे प्रॉक्टोलॉल एक ड्रग जो आहे ज्याच्यामुळे जर हा अँटीकोलिनर्जिक ड्रग घेतला तर त्यामुळे काय होणार आहे? परमनंट टीयर प्रोडक्शन ब्लॉक होणार आहे. आणि परमनंट टीयर प्रोडक्शन ब्लॉक झालं तर काय होणार आहे? कॉर्नियल अल्सरेशन प्रोड्यूस होणार आहे. मोस्ट कॉमन ड्रग तुम्हाला सांगितलंय की ज्याच्यामुळे अक्युलर टॉक्सिसिटी ऑकर होते. त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला फिनोथायाझाईन, अँटी मलेरियल ड्रग, क्लोरोक्विन, अँटी अरिथमॅटिक, अमिनोडॉरन और कॉर्टिकोस्टेरॉइड. मोस्ट कॉमन ड्रग आहे ज्याच्यामुळे अक्युलर टॉक्सिसिटी ऑकर होते. देन ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला सांगितलेत आणि पॉझिटिव्ह ड्रग सांगितलेत. कॉर्नियल अल्सरेशन मध्ये आपण कोणता ड्रग बघितला वरती जो परमनंट ब्लॉक करतो टीयर प्रोडक्शन? Practolol. प्रॅक्टोलोल. Then pigmentary retinal damage, chloroquine and phenothiazine. ग्लाउकोमा मध्ये काय सांगितलेत? कोणते ड्रग सांगितलेत? Atropine. Corticosteroid. ग्लाउकोमा मध्ये काय होणार आहे? आईज कंडिशन काय होणार आहे? ब्लाइंडनेस होणार आहे. तो पर्सन, त्या पर्सनला दिसायचं कमी होणार आहे. मग कोणते ड्रग सांगितलेत? पॉझिटिव्ह ड्रग कोणते सांगितले तुम्ही? Atropine. Corticosteroid. जे हे ड्रग घेतलं की बघा काय होणार आहे? पूर्ण ब्लाइंडनेस होणार आहे. तर अनदर कंडिशन तुम्हाला सांगितलंय कॅट्रॅक्ट. कॅट्रॅक्ट मध्ये काय होणार आहे? ब्लरी व्हिजन तुम्हाला दिसायचं याच्यामध्ये पण कमी सांगितलंय. ब्लरी व्हिजन ऑकर्स होतील त्या पेशंट मध्ये. इनॅबिलिटी जर डीम लाईट असेल तर त्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही त्या पेशंटला. तर कोणते ड्रग आहेत कॅट्रॅक्ट मध्ये? रीड द ड्रग. Corticosteroid आणि chlorpromazine. नेक्स्ट आहे ऑप्टिक न्यूरिटिस. ऑप्टिक न्यूरिटिस मध्ये तुम्हाला सांगितलंय की ऑप्टिक न्यूरिटिस हा डिसीज कोणत्या ड्रग मध्ये होता? आयसोनायझाइड, क्लोरामफेनिकॉल, सल्फा ड्रग. त्याच्यामध्ये काय होणार आहे नक्की? पेन्स होणार आहेत किंवा टेम्पररी काय होणार आहे? थोड्या वेळापुरती त्या पर्सनला अचानक दिसायचं बंद होईल, टेम्पररी व्हिजन लॉस होईल. हा एक कॉमन सिम्पटम्स आहे ऑप्टिक न्यूरिटिसचा. पेन आणि टेम्पररी व्हिजन लॉस होईल. ओके. देन अमायलोपिया. अमायलोपिया मध्ये कोणते ड्रग सांगितलेत? रीड करा. कोणते ड्रग सांगितलेत अमायलोपिया मध्ये? अँब्लिओपिया मध्ये? Chlorpromide, nicotinic acid and alcohol. Acid आणि alcohol. Acid and alcohol.
याच्यामध्ये इफ जर साइड इफेक्ट जर झाला तर दोन्ही आईज मध्ये एकदम होतं. व्हिजन काय होणार आहे, ब्लड व्हिजन होणार किंवा डबल व्हिजन ऑकर होतं अँब्लिओपिया मध्ये. दोन्ही आईज ह्याच्यामध्ये अफेक्टेड होतात त्या डिसीज मध्ये. हे झाले ड्रग इंड्युस्ड ॲक्युलर. याच्यामध्ये आपण व्हेरियस ऍडव्हर्स इफेक्ट बघितले आणि पॉझिटिव्ह ड्रग. अप टू दिस एनी क्युरीज ऑल ऑफ यू? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. देन रिमेनिंग 2 पॉइंट्स आपण कव्हर करूया. ड्रग इंड्युस्ड रियुरोटॉक्झिसिटी. रियुरोटॉक्झिसिटी म्हणजे काय असणार आहे? रियुरोटॉक्झिसिटी मीन्स कशाशी रिलेटेड असणार आहे? Nervous system. Nervous system. नक्की. न्यूरोटॉक्झिसिटीजला तुम्ही काय बोलणार? The adverse reaction of the drug causing damage to the nervous system, okay, are two types: extrapyramidal reaction or a myasthenia-like reaction. These occur due to the phenothiazine, trazepine, methyl-dopa, haloperidol. Myasthenia-like reaction मध्ये येणार आहे. These are occur due to aminoglycosidic antibiotics. Aminoglycoside antibiotics, trimethadone, colistimethane हे जे ड्रग आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, मायस्थेनिया लाईक रिॲक्शन ऑकर होणार आहे. जे नर्वस सिस्टीम वरती हे ड्रग किंवा न्यूरोटॉक्झिसिटी ड्रग हे प्रोड्यूस करतात. अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक, हॅलोपेरिडॉल हे ड्रग तुम्हाला 2 or 3 टाइम्स रीड करावे लागतील तेव्हाच लक्षात राहतील. नेक्स्ट आहे ड्रग इंड्युस्ड ओटोटॉक्झिसिटी. In that ototoxicity, there are 2 types of the ototoxicity drug: vestibular toxicity or a cochlear toxicity. Vestibular toxicity means vestibule कुठे असतो? सांगा पटकन. Vestibular toxicity means drug causing vestibular toxicity include streptomycin and minocycline. आणि त्याला तुम्ही काय बोलणार आहे? टेट्रासायक्लिन. मिनोसायक्लिनला बोलणार. असे जे ड्रग आहेत त्याच्यामुळे वेस्टिब्युलर ऑकर होतात ते आहेत स्ट्रेप्टोमायसिन और मिनोसायक्लिन. देन अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक येतात त्याच्यामध्ये सच एज निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, जेंटामायसिन, अमिकासिन हे जे ड्रग आहेत हे मोस्ट ओटोटॉक्सिक ड्रग म्हणून ओळखले जातात, विच इज कॉजिंग परमनंट डॅमेज होतात ह्या ड्रग मुळे. निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन किंवा अमिकासिन. दिस ड्रग डिस्ट्रॉय द आउटर हेअर सेल इन द स्पायरल ऑर्गन ऑफ अ कॉर्टी. कुठे असणार आहे हा स्पायरल ऑर्गन ऑफ अ कॉर्टी? कुठे असणार आहे? कॉक्लिया मध्ये तो लोकेट असतो जो इयर मध्ये प्रेझेंट असतो. कॉक्लियाच्या इनसाइड असतो हा. रिसेप्टर ऑर्गन आहे, ऑर्गन ऑफ अ कॉर्टी. हा जो आहे तो हेअर सेल मेड करतो.
मग हे जर डॅमेज झाले तर काय होणार आहे, हेअर सेल डिस्ट्रॉय होणार आहे. दिस ड्रग डिस्ट्रॉय द, मग हे जे आउटर हेअर सेल्स असतात स्पायरल ऑर्गन कॉर्टी, मग हे ड्रग काय होणार आहे ते डिस्ट्रॉय करतात. डायुरेटिक्स सच एज फ्युरोसिमाइड, इथॅक्रॅनिक ऍसिड, हे आपण ड्रग ड्रग रिएक्शन मध्ये बघितलेलं का, इथॅक्रॅनिक ऍसिडचा ड्रग ड्रग रिएक्शन ओटोटॉक्सिसिटी सांगितलेली.